जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। परमार्थ आणि विज्ञान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या दोघांना मनोमन वंदन करते। गेल्या वेळेला आपण भेदाचे प्रकार नावाचं जे तत्व आहे ते स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक एक रस असं आहे। हे जे सतत आपल्या कानावर येणारं शास्त्राचं वाक्य आहे त्यानुसार आपण अभ्यास केला आहे की दृश्य जगतामध्ये भेद आहेत, परंतु ब्रह्म नावाच्या तत्वामध्ये म्हणजेच आपल्या स्वरूपामध्ये मात्र अजिबात भेद नाही। आणि जेवढी भेदमय दृष्टी असेल आपली बघण्याची तेवढा आपल्याला दुःखाचा अनुभव आहे। आणि अभेद दृष्टी प्राप्त केल्यानंतर आपल्याला अखंड आनंदाचा अनुभव सुरू होऊ शकतो। आणि म्हणून भेदा वाचूनी जगसारे पाहणे या दृष्टीची अंतःकरणी अखंड घ्यावी धनी, हे डॉक्टर काकांचं गीतही आपण गेल्या वेळेला पाहिलं की परब्रह्माला अजिबात छेद जात नाही। त्या ठिकाणी तिथं दुःखाचा सुद्धा अनुभव अजिबात असणे शक्य नाही आणि नाही सुद्धा, कारण ते सद्घन चिद्घन आनंदघन आहे। आता असं ब्रह्म तिथपर्यंत तुम्हाला आम्हाला पोचायचं आहे, त्याच्या अनुभवापर्यंत आपल्याला वाटचाल करायची आहे। तरी मध्ये कुठला मोठा अडथळा येत असेल तर तो दृश्य जगताचा अडथळा आपण ब्रह्मस्वरूप होण्याच्या आड आपल्याला सतत येत असतो। आता हे दृश्य जगत जे आहे त्याचं कारण काय आहे? कुठलंही एखादं कार्य आपल्याला ज्या वेळेला दिसतं तेव्हा त्या कार्याच्या मागे काहीतरी कारण असतं। या जगतामध्ये कारणावाचून कुठलंही कार्य घडत नाही असा एक सिद्धांत शास्त्रामध्ये आहे की कुठल्याही कार्याच्या मागे कारण हे असतंच। मग आता या दृश्य जगताच्या मागे कारण कुठलं आहे? तर दोन प्रकारची कारण या ठिकाणी आपल्या समोर शास्त्राने ठेवलेली आहेत। एकाला साधारण कारण असं म्हणतात आणि दुसऱ्याला असाधारण कारण असं म्हणतात। दृश्य पदार्थ ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर येतात ही संपूर्ण ईश्वर सृष्टीला येते, त्यावेळेला त्याच्या मागे कुठले कारण आहे? कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही। तर मग त्याच्या मागे साधारण आपल्याला 9 कारणं दिलेली आहेत या ठिकाणी सांगितलेली आहेत। आपण ती मनापासून ऐकायची आहेत। नंतर ह्या जगतात आपला रोल काय आहे हे समजून घेऊन अलिप्तपणे या जगतामध्ये कसं वागायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे। शास्त्राचा भाग आला की थोडंसं ते अवघड वाटायला सुरुवात होते आणि असं अवघड वाटायला लागलं की मग प्रवचन ऐकण्याचा सुद्धा काय होऊन जातो तर आळस निर्माण होतो। पण असा आळस कंटाळा मनामध्ये येऊ न देता एकदा आपण हे सगळं ऐकलंच पाहिजे, कारण आपल्याला आपल्या आनंदाची व्यवस्था करायची आहे। हे जर आपण सातत्याने लक्षात ठेवलं तर श्रवणामध्ये कंटाळा येण्याचा अडथळा जो आहे तो निर्माण होणार नाही। आता एकूण 9 साधारण कारणं सांगितलेली आहेत। त्यामध्ये आहे हे दृश्य जगत का दिसायला लागलेलं आहे, हे कसं निर्माण झालेलं आहे, तर त्याचं पहिलं कारण आहे ईश्वर आहे म्हणून।
सातत्याने आपण पाहतो की सृष्टीची रचना कशी झालेली आहे। तर एकमेव अद्वितीय असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी एकाकी न रमते असा कळत न कळत एक संकल्प त्या ठिकाणी येऊन गेलेला आहे। आणि त्यातूनच दुसरा त्यानंतर की एकट्याला करमत नाही म्हणून बहु व्हावे, आणि असा संकल्प त्याच्या मनामध्ये निर्माण झाला की सृष्टी रचनेला काय झालेली आहे तर सुरुवात झालेली आहे। आणि मग मायेचा स्वीकार करून तेच ब्रह्म मायेचा अंगीकार करून सृष्टी रचना करायला सुरुवात करतं। आणि म्हणून इथं आहे की ईश्वर आहे म्हणून। आता वास्तविक पाहता ब्रह्म अकर्ता आहे, तर काहीही करत नाही, पण त्याच्या सत्तेवर सगळं काही घडतं। सुरुवातीला इथे जे कारण आपल्याला पाहिजे ते अध्यारोपाच्या भाषेमध्ये समजून सांगितलेले आहेत, कारण तुम्हाला आम्हाला सामान्य साधकाला हे दृश्य जग जे आहे ते झाल्यासारखं वाटतं, नुसतंच झाल्यासारखं वाटत नाही तर ते सत्य सुद्धा वाटतं। आणि म्हणून त्याची सगळी कारण मीमांसा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायची आहे। आता साधारण कारण म्हणजे काय तर यच्च यावत सर्व कार्यास जे कारण असते त्याला साधारण कारण असं म्हणतात। आता संपूर्ण दृश्य जगताला जे कारण आहे त्याला या ठिकाणी साधारण कारण असं म्हटलेले आहे, कारण दृश्य जगत हे कार्य आहे आणि त्याच्या मागे कारण काय आहे तर ईश्वर इच्छा, ईश्वराची इच्छा हे त्याचं मागचं कारण आहे। आता ईश्वराने ज्या वेळेला हे दृश्य जगत निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा त्या ईश्वराच्या ठिकाणी संपूर्ण तऱ्हेचं ज्ञान आहे, आणि म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हणतात की कार्याचंही ज्ञान आहे आणि कारणाचं सुद्धा या ईश्वराच्या ठिकाणी पूर्ण असं ज्ञान आहे। त्यानंतर उत्पत्ती स्थिती लय हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न, आता हा प्रयत्न त्याने जसे आपल्याला प्रयत्न करावे लागतात तसे ईश्वराला प्रयत्न करावे लागत नाही, पण नुसत्या संकल्पाने सुद्धा त्याचं सगळं कार्य होतं, हाच त्याच्या ठिकाणचा प्रयत्न आहे। म्हणून चौथं साधारण कारण जे आहे ते ईश्वर प्रयत्न म्हणून दिलेलं आहे। आणि त्यानंतर योग्य काळ, योग्य देश, आणि त्यानंतर अदृष्ट म्हणजे जीवाच्या ठिकाणी जे संचित साचलेलं आहे त्याला योग्य देश आणि काल ह्याची प्राप्ती होताच जीवसृष्टी सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आधी याप्रमाणे कधी घडलं नव्हतं, पण आता मात्र त्या ठिकाणी ते घडतं आहे, कारण संकल्प कोणाला झालेला आहे तर ईश्वराच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि ईश्वर जे मनात आणतो त्याला प्रतिबंधक भाव कधीच नसतो, त्याच्या मनात जे येतं ते जसंच्या तसं करण्याचं सामर्थ्य सुद्धा या ईश्वराच्या ठिकाणी असतं। आणि म्हणून ही 9 कारणे जी आहेत त्याला साधारण कारण असं म्हटलेलं आहे। हे दृश्य जगत निर्माण व्हायला, ही ईश सृष्टी निर्माण व्हायला ह्या पद्धतीचे 9 कारण जी आहेत त्याला साधारण कारण असं म्हटलेलं आहे। आणि या साधारण कारणाशिवाय काय होत नाही तर असाधारण कारणे सुद्धा त्याच्याशिवाय नसतात। आता असाधारण कारण म्हणजे नेमकं काय आहे तर जे एकाच कार्यास कारण होते दुसऱ्या कार्यास कारण होत नाही ते त्या कार्याचे असाधारण कारण। थोडंसं एक दृष्टांत घेऊयात, आपण उदाहरण घेऊयात म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल। आपल्याला ज्या वेळेला 5 ज्ञानेंद्रियांनी या दृश्य जगतातल्या गोष्टींचं ज्ञान होतं त्यावेळेला अंतःकरण हे ज्ञान होण्यासाठी साधारण कारण आहे। आणि 5 ज्ञानेंद्रिये जे आहेत, आता डोळ्याने फक्त रूपच दिसतं, कानाने फक्त शब्द ऐकायला येतो, या पद्धतीने कान नाक डोळे ही जी ज्ञानेंद्रिये आहेत ती मात्र हे दृश्य जगताचं ज्ञान करून घेण्यासाठीची असाधारण कारणे आहेत। कारण डोळ्यांनी पाहिलं पण अंतःकरण जर तिथं पोहोचलंच नाही तर तुम्हाला आम्हाला कळणं नावाची गोष्ट आतमध्ये होतच नाही। म्हणून अंतःकरण जे आहे ते कुठलंही दृश्य जगतातलं ज्ञान करून घेण्यासाठी साधारण कारण आहे। आणि 5 ज्ञानेंद्रिये जी आहेत ती त्या गोष्टीचं शब्द स्पर्श रूप रस गंध याचं ज्ञान करून घेण्याची असाधारण कारणे आहेत। असं या पद्धतीने साधारण कारण आणि असाधारण कारण तुम्हाला आम्हाला समजून घेता येतं। आता दुसऱ्या पद्धतीने एक इथं विचार आहे की समजा कुंभार जो आहे तो मातीपासून काय तयार करतो तर माठ रांजण
घट इत्यादी गोष्टी निर्माण करतो। आता ह्या ठिकाणी निर्माण करणारा जो आहे तो निमित्त कारण आहे, म्हणजे कुंभाराच्या निमित्ताने हे सगळे काय घडतात, तर मातीचे जे विकार आहेत, घट, रांजण, सुरई इत्यादी गोष्टी घडत जातात, म्हणून तो निमित्त कारण। आता हा कुंभार एक आहे, त्या कुंभाराची ते घडवण्याची इच्छा आहे आणि त्यानंतर त्या कुंभाराजवळ ते घडवण्यासाठी काय काय आहे, तर घमेलं आहे, चिखल आहे, थापी आहे, ते एक चक्र ज्याच्यावर ते घडवतो माठ वगैरे, ते एक चक्र म्हणजे कुलाल त्या ठिकाणी आहे। हे सगळं जे आहे त्याला निमित्त कारण असं म्हणतात। आता ही निमित्त कारण सगळी आहेत, परंतु मातीत जर नसेल तर घट होऊ शकतो का, तो होऊ शकत नाही। मातीशिवाय घट नावाची गोष्ट उत्पन्नच होत नाही, म्हणून मातीला या घटाचं उपादान कारण म्हणतात। आणि नुसती माती आहे पण निमित्त कारण जर त्या ठिकाणी नसेल, म्हणजे कुंभार नाही, त्यानंतर चिखल केला गेलेला नाही, त्यानंतर त्या ठिकाणी कुलाल नाही, थापी नाही, तरी सुद्धा घट होऊ शकत नाही। मग घट नावाची एखादी गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला दिसते, जाणवते आणि कळते, त्यावेळेला ते होण्यासाठी एक निमित्त कारण आहे आणि दुसरं उपादान कारण, ज्याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही त्याला उपादान कारण म्हणतात, आणि ज्याच्या साह्याने कार्य निमित्त कारण असं म्हणतात। आता एक भाग अजून आपल्या समोर आहे की आता माती आहे, पाणी आहे, त्यानंतर थापी आहे, घमेलं आहे, या सगळ्या अचेतन गोष्टी त्या ठिकाणी आहेत, पण म्हणून आपोआप त्या ठिकाणी घट निर्माण होऊ शकतो का, होऊ शकत नाही। मग त्या ठिकाणी सचेतन असणारा कुंभार सुद्धा असावा लागतो। चेतन असल्याशिवाय अचेतनातून कुठलंही कार्य घडू शकत नाही। मग त्याप्रमाणे लक्षात घ्यायचं आहे की ह्या संपूर्ण सृष्टी, काही जण म्हणतात की निसर्गतःच झालेली आहे, काही जण म्हणतात ती प्रधानापासून झालेली आहे, ते सगळं खोडून टाकलेलं आहे आणि वेदांत शास्त्रांनी ईश्वराला तिथं मान्यता देऊन सचेतन असणारा माया विशिष्ट साभास चेतन ईश्वर या संपूर्ण दृश्य जगताचं कारण आहे, त्याच्यापासून ते सगळं निमित्त झालेलं आहे अशी मांडणी केलेली आहे। आता ज्या वेळेला माठ आपण पाहतो त्यावेळेला तिथं निमित्त कारण वेगळं आहे आणि उपादान कारण वेगळं आहे, परंतु या संपूर्ण दृश्य जगताचा ईश्वर जो आहे तो अभिन्न निमित्तोपादान कारण असं त्याला मोठा एक शब्द आलेला आहे की निमित्त कारण आणि उपादान कारण दोन्हीही तोच त्या ठिकाणी झालेला आहे। कारण ब्रह्माच्या सत्तेवरच संपूर्ण जग दिसत चाललेलं आहे, ब्रह्माच्या सत्तेवरच ईश्वर कार्यरत आहे आणि ब्रह्माच्या सत्तेवरच पाच महाभूतांची म्हणजे या संपूर्ण जगत सृष्टीची सुद्धा काय झालेली आहे, तर निर्मिती झालेली आहे। आता अनध्यस्त विवर्त असं एक गुलाबराव महाराजांचं खूप छान एक मांडणी त्यांनी केलेली आहे की सोन्याचा ज्या वेळेला अलंकार घडतो त्यावेळेला सोन्यामध्ये बदल जरी होत असलेल्या सोन्यामध्ये बदल घडवून एखादा अलंकार जरी निर्माण होत असला तरी सुद्धा त्या अलंकारामध्ये सुद्धा सोनं असतच असतं, आणि म्हणून सोन्यावर सोन्याचा अलंकार म्हणजे अनध्यस्त विवर्त या पद्धतीने हे संपूर्ण दृश्य जग निर्माण झालेलं आहे असं म्हटलेलं आहे। आता कार्य जे आहे ते उपादान कारणाशिवाय राहू शकत नाही। आता आपल्या समोर आहे की सोन्याच्या अलंकारामधलं जर सोनच काढून टाकलं तर अलंकार म्हणून काही शिल्लक राहील का? माती इत्यादी जे घट आपल्या समोर आहेत त्यातली मातीच काढून टाकली तर घट म्हणून काही शिल्लक राहील का? तर ते कार्य घडण्यासाठी ज्याची आवश्यकता असते ते त्यात अनुस्यूत असल्याशिवाय, कारण त्यामध्ये अनुस्यूत असल्याशिवाय कुठलंही कार्य घडू शकत नाही। म्हणजे कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असतो, आणि म्हणून उपनिषदामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की त्यांनी ते निर्माण केलं आणि त्यामध्ये तो प्रविष्ट झाला। मग या संपूर्ण दृश्य जगतामध्ये ईश्वर जो आहे तो प्रविष्ट झालेला आहे। आकाशापासून तर
पाच महाभूत जे एकानंतर एक निर्माण झालेले आहे पृथ्वीपर्यंतचे, त्या सर्वांमध्ये ईश्वर जो आहे तो पूर्णपणे प्रविष्ट झालेला आहे। नंतर प्रत्येक जीवामध्ये सुद्धा तो काय आहे तर प्रविष्ट झालेला आहे। ममई मंशो जीवलोके हे 15वा अध्याय पाहताना आपण पाहिलेलं आहे। मग आता थोडक्यात काय तर दृश्य जगत हे कार्य आहे, त्याचं कारण ईश्वर आहे। या दृश्य जगतातलं जे कार्य आहे त्या कार्यातच जीव नावाचं एक तत्व निर्माण झालेलं आहे। मग या जीवाचं सुद्धा कारण काय आहे तर ईश्वरच आहे आणि म्हणून ईश्वराचे लेकरू असं समर्थ या जीवाला म्हणतात। आत्मारामामध्ये तू ईश्वराचे लेकरू, तू ईश्वराचा लेकरू असून सुद्धा, ईश्वरापासूनच झालेला असून सुद्धा स्वतःला मात्र तू ईश्वरापासून वेगळा समजतो, अभिमान होतो आणि म्हणून तुला ईश्वर दर्शन होत नाही, म्हणजे ईश्वर नावाचं तत्व तुझ्या लक्षात येत नाही। मग आता कार्य हे नेहमी कारणाला धरूनच असतं। मग जीवरूप असणाऱ्या कार्याने आपल्या कारणाला म्हणजे ईश्वराला संपूर्ण जीवन जगत असताना सतत धरून राहावं, म्हणजे तो काय होत नाही तर भरकटत नाही आणि स्वतःच्या चित्ताचा आनंद सुद्धा गमावत नाही। म्हणून ईश्वराला धरून राहायला शिकलं पाहिजे। त्यानंतर 3 सत्ता या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत। वास्तविक पाहता पारमार्थिक दृष्ट्या 2च सत्ता शास्त्राने आपल्या समोर मांडलेल्या आहेत। एक आहे पारमार्थिक सत्ता आणि दुसरी आहे प्रातिभासिक सत्ता। पण ह्या 2 सत्ता व्यतिरिक्त एक व्यावहारिक सत्ता सुद्धा तुमची आमची समजूत गृहीत धरून मान्य केलेली आहे आणि त्याला व्यावहारिक सत्ता असं म्हटलेलं आहे। आता ह्या 3 सत्ता आपल्या समोर आहे। आता सत्ता म्हणजे काय तर इथं सत्ता शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व, असणेपणा। 3 प्रकारच्या गोष्टी आपल्या ठिकाणी आपल्याला सतत जाणवत राहतात। आता सिद्धांत काय आहे तर ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा, हा सिद्धांत आपल्याला वारंवार प्रवचनाच्या द्वारे संत आणि श्री गुरु जे आहेत ते आपल्याला समजावून सांगत असतात। पण तरी सुद्धा ब्रह्माची सत्यता आणि जगताचं मिथ्यात्व काही केल्या आपल्या मनाला लवकर पटत नाही, कारण अनंत जन्माचे चुकीचे संस्कार जे आहेत ते आपल्या मनावर पूर्णपणे त्यांचा पगडा आहे आणि म्हणून आपल्याला कितीदाही प्रवचन कीर्तन ऐकले तरी सुद्धा जगताचं मिथ्यात्व जे आहे ते तुम्हाला आम्हाला लवकर पटत नाही। मग आता ज्या जगामध्ये तुम्हाला आम्हाला वावरावं लागतं, या देहामध्ये वावरावं लागतं, त्याची सत्ता कुठली आहे, जीवाची सत्ता कुठली आहे, म्हणजे कशा पद्धतीने ते तुम्हाला आम्हाला जाणवत राहत आहे ते एकदा आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। तर त्या 3 सत्ता म्हणजे व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता अशा 3 आहेत। आता ईश्वराने ही सगळी सृष्टी निर्माण केली, त्याच्यापासून निर्माण झाली असं आपण पाहतो आणि या ईश्वरीय सृष्टीमध्ये जीवाचे सगळे काय चाललेले आहेत तर व्यवहार चाललेले आहेत। देहादी व्यापार ह्याच सृष्टीमध्ये तुमचे आमचे चाललेले आहेत। त्यामुळे आपल्याला जो या सृष्टीतून अनुभव येतो त्या अनुभवाला या ठिकाणी व्यावहारिक सत्ता असं म्हटलेलं आहे। आता 3 सत्तेमध्ये पारमार्थिक सत्ता जी आहे तिचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही, त्याला पारमार्थिक सत्ता असं म्हणतात। जे तिन्ही काळामध्ये बाधित होत नाही, त्याचा बाध होत नाही, जे कधीही नाहीस होत नाही असं जे तत्व आहे, असं ज्याचं अस्तित्व आहे त्याला पारमार्थिक सत्ता असं म्हणतात। आणि असं तत्व फक्त एकच आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात, त्याला चैतन्य असं म्हणतात, त्याला चिती असं म्हणतात। हे सगळे एकच अर्थ सांगणारे शब्द आपल्या समोर या ठिकाणी आहेत की तिन्ही काळामध्ये त्याचा बाध होत नाही। आता चैतन्य नावाचं जे तुमच्या आमच्या आतलं तत्व आहे त्याचं देहात असताना, देह नसताना आणि देह निर्माण होण्यापूर्वी सुद्धा अखंड असणं आहे, म्हणून त्याला चैतन्याला पारमार्थिक सत्ता आहे। दुसरी व्यावहारिक सत्ता सांगितलेली आहे की ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानेही बाध होत नाही, अशी एक सत्ता आहे। आता तुमच्या आमच्या चित्ताला जाणवणारे सुख दुःख किंवा दृश्य जगतातले दिसणारे हे जी व्यावहारिक सृष्टी आहे, जिच्यामध्ये जागृतीमध्ये आपण सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत असतो,
ती जी आहे, आता सूर्य आहे, पर्वत आहे, जमीन आहे, पाणी आहे, या सगळ्यांचा आपण व्यवहारकाली काय करत असतो तो उपयोग करून घेतो. या सगळ्यांना व्यावहारिक सत्ता आहे. म्हणजे व्यवहाराकाली ते सतत आपल्याला जाणवत राहतात, म्हणून त्याला व्यावहारिक सत्ता असं म्हटलेलं आहे. मग तुमच्या आमच्या देहाची सत्ता सुद्धा कशी आहे, तर व्यावहारिक दृष्ट्या तो आहे, म्हणून त्याला देहाला व्यावहारिक सत्ता आहे. चैतन्याची सत्ता जी आहे ती पारमार्थिक आहे आणि देहाची सत्ता जी आहे ती व्यावहारिक आहे. त्यानंतर आपल्या समोर आहे की व्यवहार जो आहे तो सतत बदलणारा आहे, परिवर्तनशील आहे. तुमचा आमचा देह जो व्यावहारिक सत्तेतला आहे त्याला किती विकार सांगितलेले आहेत, तर देहाला 6 विकार सांगितलेले आहेत. जायते, वर्धते, विपरिमनते, अपक्षीयते आणि म्रियते असे 6 विकार देहाला सांगितलेले आहे. मग हा देह जो आहे व्यावहारिक सत्तेतला तो सतत बदलणारा आहे. देहाला येणारे जे अनुभव आहेत ते सुद्धा तुमचे आमचे सतत बदलणारे असतात. आता ह्या देहाला उन्हाळ्यामध्ये फॅन, एसी या सगळ्या गोष्टी खूप हव्याशा वाटतात, पण हिवाळ्यामध्ये या गोष्टी त्याला नकोशा वाटतात. याप्रमाणे हे जे येणारे अनुभव आहेत व्यावहारिक सत्तेतले ते सुद्धा काय ह्या पद्धतीचेच असतात. आणि म्हणून ही जी व्यावहारिक सत्ता आहे ती कशी आहे, तर क्षणभंगूर आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये तुमचं आमचं मन जास्त गुंतवून ठेवू नये. आता तत्वज्ञान ऐकलं, पण तत्वज्ञान ऐकल्यानंतर त्याचा व्यवहारकाली आम्हाला काय करता आला पाहिजे, तर त्याचा उपयोग करता आला पाहिजे आणि सुखदुःखाच्या अनुभवातून आपल्याला सोडवणूक करून घेता आली पाहिजे. ह्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा मुख्य हेतू काय आहे, गमावलेलं जे आनंदाचं साम्राज्य आहे ते या अभ्यासाच्या द्वारे तुम्हाला आम्हाला परत प्राप्त करून घ्यायचं आहे. पण ते प्राप्त केव्हा होईल, ज्या वेळेला हे जे विचार आपण ऐकतो ते आपल्या आचरणामध्ये उतरताना दिसतील, त्याचा उपयोग आपण व्यवहारकाली करू, त्याच वेळेला त्याच्यापासून आपल्याला आनंदाची प्राप्ती होऊ शकते. पण नुसतंच ते डायरीमध्ये लिहून ठेवलेले असतील, सीडी मध्ये पूर्णपणे सीडी गोळा करून ठेवून दिलेल्या असतील, पण कधी त्या ऐकल्या नसतील आणि त्याचा व्यवहारकाली उपयोग केला नसेल, तर मात्र आपण ह्या अनुभवापासून पूर्णपणे दूर राहतो. आणि म्हणून काय आहे की व्यवहारासारखा करायचा आहे. हे छान वाक्य डॉक्टर काकांचं आहे की ह्या तिन्ही सत्ता कशासाठी समजून घ्यायच्या आहे, तर सत्ता समजून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनातले सगळे व्यवहार पोटातलं पाणी हलू न देता करता येतात. त्यानंतर संघर्षाचा जो भाग आहे तो आपल्या अंतःकरणातला संघर्ष थांबवून व्यवहारामध्ये जसं त्याला योग्य उत्तर द्यायचं आहे त्या पद्धतीने योग्य उत्तर देऊन तो व्यवहार सुद्धा सांभाळता येतो. आणि म्हणून कशासाठी हे समजून घ्यायचं आहे, तर पोटातलं पाणी हलू न देता व्यवहार करण्यासाठी आपण ह्या 3 सत्ता ज्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर इथं आपल्या समोर आहे की प्रातिभासिक सत्ता म्हणून 3री सत्ता ठेवलेली आहे. आता ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो, काय पाहतोय, बाध शब्दाचा अर्थ काय, दिसत असताना सुद्धा, जाणवत असताना सुद्धा ते वास्तविक नाही असं लक्षात घेणं, त्याला त्या गोष्टीचा बाध करणं असं म्हणतात. सगळे संत आपलं आयुष्य म्हणजे परमार्थ पूर्ण झाल्यानंतरच त्यांचं जे आयुष्य आहे ते या बाध समाधीमध्ये घालवत असतात असं डॉक्टर काका नेहमी सांगतात. आणि बाध समाधी हे साधकाच्या काय असावं, तर नेहमी समोर असावं. बाध समाधीचं ध्येय समोर ठेवावं, नाही तर निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी ह्याच्या आपण खूप नादी लागतो. पण बाध समाधी ही चालता बोलता व्यवहार करता करता आपल्याला अनुभवता येते. सगळे संत आपलं जीवन जे आहे ते जीवनमुक्तीचं आयुष्य ह्याच बाध समाधीमध्ये राहून व्यतीत करतात. म्हणून आपल्याला सुद्धा बाध समाधी जी आहे ती व्यवस्थित समजून घेण्याचं काय केलं पाहिजे, तर खटपट केली पाहिजे. याला साधना असे म्हणतात. बाध समाधीचे सगळे वर्म संतांकडनं, श्री गुरूंकडनं समजून घेऊन आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक सुंदर व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन जाते.
आता ही प्रातिभासिक सत्ता कशी आहे, तर आपण पाहतोय की प्रातिभासिक म्हणजे नेमकं काय आहे, तर ज्या वस्तूची प्रतीती जी आहे, ज्या वस्तूचे अनुभव जे आहेत ते व्यवहार काळात काही वेळ येतात, परंतु त्यावर विचार केला असताना मात्र ते अस्तित्वात नाही असा ज्याचा निर्णय होऊ शकतो त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. आता हे प्रातिभासिक सत्तेचं उदाहरण देताना आपल्याला स्वप्नाचा दृष्टांत या ठिकाणी दिला जातो की स्वप्नामध्ये ज्या वेळेला गाढ झोपेतून आपण स्वप्नामध्ये जातो आणि स्वप्न आपल्याला दिसतात, त्यावेळेला त्या स्वप्नात काही व्यक्ती दिसतात, काही बोलणं चालणं ऐकायला येतं, अनेक काही गोष्टी अजूनही आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसत राहतात. आता स्वप्नकाळी त्या सर्व गोष्टींचा अनुभव घेत असताना ते अगदी सत्य आहे असं त्या ठिकाणी आपल्याला काय निर्माण झालेला असतो, तर भ्रम निर्माण झालेला असतो. अगदी सत्य असल्याप्रमाणे त्या स्वप्नातले व्यवहार आपण अनुभवत असतो, पण ज्या वेळेला आपल्याला जाग येते झोपेत त्यावेळेला आपल्यालाच हसायला येतं आणि अरे इतक्या वेळ आपण स्वप्नात होतो आणि स्वप्नामध्ये आपण काहीतरी वेगळंच पाहत होतो आणि ते अगदी खरं असल्यासारखं आपल्याला वाटत होतं असं त्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला येतं. मग स्वप्नकाळी जे खरं वाटतं पण जाग आल्यानंतर मात्र त्याचा बाध करता येतो असं जे काही आहे त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. आणि मग आता हे संपूर्ण दृश्य जगत कसं आहे, तर ईश्वराला पडलेलं स्वप्न आहे. निर्णय देऊन ठेवलेला आहे की हे संपूर्ण दृश्य जगत जे आहे ते ईश्वराला पडलेलं स्वप्न आहे आणि त्या ईश्वराच्या कृपेने ज्या वेळेला आपल्याला त्याचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला हे संपूर्ण दृश्य जगत सुद्धा तत्वतः कसं आहे, आगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, या पद्धतीने मुळातच हे संपूर्ण दृश्य जगत जे आहे ते भासमान आहे. आता प्रातिभासिक सत्तेच्या याच्यात आपल्याला अजून 2-3 उदाहरणं नेहमी शास्त्रामध्ये दिले जातात आणि श्रद्धेय मंदाताई नेहमी म्हणतात की जिथं वेदांत शास्त्राचं चिंतन चाललेलं आहे तिथं रज्जू सर्प आल्याशिवाय ते चिंतन पूर्ण होऊ शकत नाही. मग आता रज्जूवर भासलेला जो सर्प आहे, त्या भासणारा जो सर्प आहे तो कुठल्या सत्तेतला आहे, तर तो प्रातिभासिक सत्तेतला आहे अशी मांडणी या ठिकाणी आपल्या समोर आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण दिलं जातं ते एखाद्या वाळलेल्या झाडाच्या खोडावर आपल्याला त्या ठिकाणी भास निर्माण होतो, म्हणजे भासमान सृष्टी जी आहे ती प्रातिभासिक सत्तेतली आहे. आणि तिसरं एक दिलेलं असतं ते म्हणजे मृगजळाचं उदाहरण. आता मृगजळामध्ये काय दिसतं आपल्याला, तर सूर्याचे किरण, उखर भूमी आणि दुपारचं ऊन या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन त्या ठिकाणी पाणी निर्माण झाल्यासारखं वाटतं. त्या भूमीवर वास्तविक पाहता पाण्याचा स्पर्श सुद्धा नसताना तिथं आपल्याला पाण्याचा भास होतो. आता हे जे भास आहेत त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात की भास होतात त्यावेळेला ते खरेच वाटतात, पण विचाराने प्रत्यक्ष त्याच्यावर त्या ठिकाणी पूर्ण उजेड पडल्यानंतर, ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर ते तिथं मुळीच नव्हतं पण काही काळ मात्र आपल्याला भासून गेलेलं आहे हे लक्षात येतं, त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हटलेलं आहे. आता एक उदाहरण अजून या ठिकाणी दिलेलं आहे की आपण वाहनामध्ये प्रवास करत असतो, आगगाडीमध्ये बसलेला असतो किंवा बसनी जात असतो आणि ती जर वेगात चाललेली असेल तर आपल्या बस सोबत आजूबाजूला दुतर्फा दिसणारे झाडं सुद्धा धावत आहेत या पद्धतीने आपल्याला वाटत राहतं, किंवा चंद्र जो आहे तो सतत आपल्या सोबत धावतो आहे असं आपल्याला वाटत राहतं. वास्तविक पाहता ते झाडं किंवा तो चंद्र जो आहे तो आपल्या सोबत कुठेही जात नाही, येत नाही. आपली बस मात्र धावत असते, आपली आगगाडी मात्र धावत असते. त्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी स्थिर असतात, पण आपल्याला मात्र त्या आपल्या सोबत धावत आहेत असं त्या वेगामुळे वाटत राहतं. ते सगळं प्रातिभासिक सत्तेतलं असतं. जेवढ्या वेळ त्याची प्रतीती चालू आहे म्हणजे अनुभव सुरू आहे तेवढ्या वेळ ते आहेच असं वाटतं, त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. आता मनोराज्य जे आहे म्हणजे जागेपणी पाहिलेले स्वप्न, त्याला आपण मनोराज्य असं म्हणतो. ही सुद्धा या प्रातिभासिक सत्तेतच पूर्णपणे आलेली असतात.
की मनोराज्य, स्वप्न पाहणं, जागेपणी स्वप्न पाहणं, हे सगळं मनोराज्याचं जे स्वरूप आहे तेही प्रातिभासिक सत्तेतलं आहे. आणि ह्यामध्ये रममाण होणारा माणूस सत्यापासून दूरच दूर जातो. आता 3 सत्ता आपण पाहिल्या. त्यामध्ये पारमार्थिक सत्ता जी आहे तिचा कधीही बाध होत नाही, तिन्ही काळामध्ये ती अखंड असणारी आहे. व्यावहारिक सत्ता जी आपण पाहिलेली आहे ती व्यवहारकाली सत्य आहे, परंतु परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती सत्य असू शकत नाही. कारण सत्य जे आहे त्याचं आपल्या समोर व्याख्या ठेवलेली आहे, जी तिन्ही काळामध्ये जे अखंड असतं, जे नाही असं कधीही होत नाही, त्याला सत्य असं म्हणतात. मग व्यावहारिक सत्तेतल्या गोष्टी पण बदलत जातात, माणसांचे स्वभाव सुद्धा बदलत जातात, परिस्थिती सुद्धा सतत बदलणारी असते. आणि त्यामुळे व्यावहारिक सत्ता जी आहे ती व्यवहारकाली आम्हाला कितीही जरी सत्य वाटत असली तरी सुद्धा ती पूर्ण सत्य नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा जास्ती रमायचं नाही. आणि प्रातिभासिक सत्ता तर कशी आहे तर भ्रमासारखी आहे, ते भ्रमच आपल्याला त्यावेळेला खरे वाटत राहतात. आणि अशा भ्रमातून स्वतःची सुटका करून घेणे याला साधना असं म्हणतात. आता जे तिन्ही काळात नष्ट होत नाही असं फक्त एकच तत्व आहे, त्यालाच परब्रह्म असं म्हणतात. आमच्या देहामध्ये ज्या वेळेला ते व्यापून असल्यासारखं असतं त्यावेळेला त्याला आत्मा असं म्हणतात. आणि आमच्या देहामध्ये सुद्धा मग 3 गोष्टी आपल्याला जाणवतात. एक चैतन्य आहे, त्यानंतर दुसरा जीवात्मा आहे, आणि तिसरं जे आहे ते देह नावाची गोष्ट आहे. तर त्यानंतर जीव जो आहे तो प्रातिभासिक सत्तेतला आहे. आता जीवाला प्रातिभासिक सत्ता असं का बरं म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर आपल्या समोर मांडुक्य कारिकेमध्ये आहे की वास्तविक पाहता जीव नावाची गोष्ट मुळात झालेलीच नाही, तर ती भासमान आहे. या पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्याच्यासाठी आलात शांतीचा दृष्टांत त्या ठिकाणी दिलेला आहे. आता आलात म्हणजे काय तर आपण लक्षात घेऊ की एक उदबत्ती आपण पेटवलेली आहे. आता दिवाळीचे दिवस आले, ते सुरसुऱ्या नावाच्या ज्या आहेत त्या गोष्टी मुलं उडवताना दिसतात. आता ते पेटवलेलं असताना जर गरगर गरगर फिरवलं तर त्या ठिकाणी एक असं गोल चक्र निर्माण झाल्यासारखं आपल्याला दिसतं. आता ते चक्र वास्तविक पाहता आहे का त्या सुरसुरीच्या जलद गतीने फिरवण्यामुळे ते निर्माण झालेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे की मुळात ते त्या ठिकाणी नाहीच आहे, परंतु फिरवत असल्यामुळे ते चक्र जे आहे ते जणू काही निर्माण झाल्यासारखं दिसतं. अगदी रोजच्या याच्यातलं उदाहरण आहे, आपल्या डोक्यावर फॅन गरगर फिरत असतो, तो ज्या वेळेला आपण फास्ट फिरवतो त्यावेळेला त्या 3 पात्यामुळे किंवा त्या 4 पात्यामुळे ते एकसारखे फिरत असल्यामुळे तिथं सुद्धा एक गोलाकार अशी रेघ दिसून येते. आता हा जे गोलाकार रेघ आपल्याला त्या ठिकाणी दिसते ती तरी त्या ठिकाणी वास्तविक पाहता आहे का? फॅन बंद केल्यानंतर त्यातले जे गोलाकार रेघ आपल्याला त्या ठिकाणी नंतर दिसतच नाही, मग फिरत असताना दिसते आणि बंद केल्यानंतर ती त्या ठिकाणी नसते. मग फिरताना दिसते त्यावेळेला ती सत्य वाटते, पण फिरणं बंद झाल्यानंतर ती त्या ठिकाणी मुळीच नसते. त्यालाच तो प्रातिभासिक सत्ता असं म्हटलेलं आहे. तसं 3 गुणांच्या सतत चाललेल्या रेट्यांमुळे, 3 गुणांच्या सतत चाललेल्या प्रेरणांमुळे हा जीव नावाचं तत्व गरगर गरगर फिरल्यासारखं दिसतं, म्हणजे सतत कार्यरत असल्यासारखं दिसतं. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला नुसतं चिदाभास म्हणजे चैतन्याचा भास असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आता जीव नावाचं तत्व सुद्धा जर प्रातिभासिक आहे तर त्या जीवाला आलेले सुखदुःख जे आहेत किंवा अनुभवाला जे सुखदुःख येतात ते किती सत्य असणार आहेत? मग आता सुखदुःख जे आहेत ते कसे आहेत तर भासमान आहे, म्हणून त्याला साक्षी भास्य असं म्हणतात. साक्षीला भासणारे, साक्षी भास्य. आता साक्षी शब्दाचा अर्थ आहे आत्मा. ह्या आत्म्याला साक्षी का म्हटलेलं आहे तर त्याच्या सत्तेवर अनुभवाला येतात, पण त्याच्या ठिकाणी मात्र ते अजिबात नसतात. आणि म्हणून त्या आत्म्याला काय म्हटलेलं आहे तर साक्षी म्हटलेलं आहे. आणि सुखदुःखांना काय म्हटलेलं आहे तर साक्षी भास्य असं म्हटलेलं आहे. एक
डॉक्टर काकांचा खूप छान एक अभंग म्हणूयात आपण किंवा एक काव्य आहे काकांचं, आणि त्यामध्ये या 3 सत्तेचा छान आपल्याला त्या ठिकाणी उलगडा होऊन जाऊ शकतो. त्या काव्यामध्ये डॉक्टर काका म्हणतात की फिरत असताना तो जीव एका दगडावर बसला. आता इकडं तिकडं फिरत असताना खूप फिरणं झाल्यावर थोडासा विसावा घ्यावासा वाटला, म्हणून तो जीवात्मा जो आहे तो एका दगडावर बसला. ज्या दगडावर तो बसला तो दगड जो आहे तो अंकुचीदार होता. आता तो दगड अंकुचीदार असल्यामुळे त्यावर बसलेल्या जीवाला तो टोचला. काय झालेला आहे, जीव फिरत होता, फिरता फिरता दमला, म्हणून तो एका दगडावर बसला. एका दगडावर तो बसल्यानंतर तो दगड अंकुचीदार असल्यामुळे त्याला टोचला आणि ते टोचल्याचं त्या जीवाच्या लक्षात आलं. आता प्रश्न इथं आपल्या समोर आहे की तो दगड जो टोचलेला आहे तो जीवाला टोचलेला आहे का देहाला टोचलेला आहे? कोणाला टोचलेला आहे नेमका, की देहाला टोचलेला आहे का जीवाला टोचलेला आहे? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की देह जो व्यावहारिक सत्तेतला आहे, व्यावहारिक सत्तेतला दगड व्यावहारिक सत्तेतल्या देहाला टोचलेला आहे. पण देह जो आहे तो अचेतन असल्यामुळे आपल्याला दगड टोचला हे नुसत्या देहाला कळणं कधीच शक्य नाही. मग कळण्याची जी व्यवस्था आहे ती आतल्या जीवात्म्याच्या ठिकाणी आहे, कारण जीवात्म्याच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये चैतन्य नावाचं तत्व, ज्ञानघन असणारं तत्व पूर्णपणे पसरलेलं आहे. आणि म्हणून त्या जीवात्म्याला आपल्या देहाला दगड टोचला हे लक्षात आलेलं आहे. काय काय झालेलं आहे, व्यावहारिक सत्तेत देह आहे, व्यावहारिक सत्तेत दगड आहे. व्यावहारिक सत्तेत दगड त्या वास्तविक पाहता देहाच्या ठिकाणी टोचलेला आहे, पण जीवाला मात्र वाटलेलं आहे की मला टोचला. आता जीवाला तो दगड टोचलेला आहे का जीव ज्या देहा राहतो त्या देहाला तो टोचलेला आहे? तर देहाला तो टोचलेला आहे, पण कळण्याची व्यवस्था कुठे आहे? जीवात्म्याच्या ठिकाणी आहे. आता जीवात्म्याला जरी कळलं की दगड मला टोचला, तरी प्रत्यक्षात तो दगड कोणाला टोचलेला आहे? तर फक्त देहाला टोचलेला आहे. पण देहाला टोचलेला दगड आणि त्याचं झालेलं दुःख हा जीवात्मा जो आहे तो स्वतःवर ओढवून घेतो, आणि स्वतःवर ओढवून घेऊन मला दुःख झालं, मला दगड टोचला, ह्या पद्धतीने त्याची बोलणे सुरू असतात. आणि भ्रमात असताना माणूस जे बोलतो त्याला बरळणं असं म्हणतात. मग मी सुखी आहे आणि मी दुःखी आहे असे जे तुमचे आमचे व्यवहार चाललेले असतात किंवा अशी जी आपली व्यवहारामध्ये बडबड चाललेली असते त्याला परमार्थामध्ये बरळणं असं म्हणतात. डॉक्टर काकांच्या कॅलेंडरवरच्या ओव्यामध्ये आपल्या समोर लिहिलेलं आहे, मी सुखी मी दुःखी. हे काय आहे तर बरळणं आहे. आणि चैतन्य नावाचं जे तत्व आहे त्याच्या ठिकाणी देह नावाचा कधीच विकार निर्माण न झाल्यामुळे त्या चैतन्याला दगड टोचणे कधीच शक्य नाही. आणि ते चैतन्य हे जीवाचं मूळचं स्वरूप असल्यामुळे त्याला काहीही टोचलेलं नाही. पण देहाशी तादात्म्य पावलेल्या जीवाला तो दगड मला टोचला असा त्याच्या ठिकाणी काय निर्माण झालेला आहे? तो भ्रम निर्माण झालेला आहे. आता व्यवहारात बोलताना मला टोचला असंच म्हणावं लागणार आहे, पण परमार्थाचे विचार आतमध्ये जर तयार असतील तर दगड कोणाला टोचलेला आहे? तर देहाला टोचलेला आहे. आता देहाला दगड टोचल्यानंतर जर तिथं जखम झालेली असेल तर व्यावहारिक सत्तेमध्ये टोचल्यामुळे व्यावहारिक सत्तेतल्या गोष्टींनी ती जखम जीवात्म्यानी नक्की बरी करून घ्यायची आहे. मग त्याला काय मलम लावायचा असेल तो लावायचा आहे, काय औषध गोळ्या डॉक्टरांनी सांगितल्या असतील त्या त्या ठिकाणी घेऊन टाकायच्या आहेत. रक्त जर आलं असेल त्या टोचण्यामुळे तर रक्त थांबण्यासाठी जे करावं लागणार आहेत उपचार तेही करून घ्यायचे आहेत. पण मला काहीतरी झालं हा जो भ्रम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो मात्र विचाराने त्याला दूर करता येतो. ज्ञानेश्वर माऊलींनी एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या समोर ठेवलेली आहे आणि त्या ओवीमध्ये ते म्हणतात, आत्म्याचे धर्म आत्म्याचे ठाई, देहाचे देहाच्या ठाई. आता हे सगळं तत्वज्ञान म्हणजे 3 सत्ता समजावून घेऊन आम्हाला नेमकं काय साधना करायची आहे तर देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहे. आता तुम्हाला आम्हाला काही विकार निर्माण होतात,
50 नंतर 60 नंतर शुगर निघते, नाहीतर बीपी हाय लो होतं. हे सगळं कोणाच्या संगतीने होतं हो? चैतन्याच्या ठिकाणी तर असं कमी जास्त कधीच काही होत नाही. आणि ते चैतन्य हे माझं स्वरूप आहे, तो आत्मा हे तुझं स्वरूप आहे, असं श्री गुरूंनी आम्हाला सातत्याने समजावून सांगितलेलं आहे. मग चैतन्यामध्ये कुठलाही विकार होत नाही. विकार जो होतो तो देहामध्ये होतो. देहामध्ये निर्माण झालेला विकार जीवाच्या आतमध्ये चैतन्य व्यापून असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी तो कळतो. पण आता जीवाला हा विकार झाल्याचं कळल्यानंतर तो विकार मला झालाच कसा, मलाच का बरं झाला, इतरांना का होऊ नये, या पद्धतीने त्या जीवाच्या ठिकाणी जे काही घसरण सुरू होती विचारांची, त्याच्यातून असलेल्या दुःखापेक्षा चक्रवाढ व्याजानुसार जास्ती दुःख त्या ठिकाणी तो करून घेत राहतो. आणि हे दुःख जर मला नको असेल तर त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करायला शिकणे याला साधना असे म्हणतात. कारण विचारांपुढे माया प्रातिभासिक सत्ता अजिबात टिकत नाही. आता प्रातिभासिक सत्तेच्या बाबतीमध्ये अजून एक आपल्या समोर की रज्जू सर्प हे उदाहरण आपण पाहतो आहोत. आता रज्जूवर सर्पाचा भास का बरं आम्हाला होतो? त्या ठिकाणी 2-3 कारण त्या ठिकाणी दाखवलेली आहेत की संध्याकाळच्या अंधुक प्रकाशामध्ये, मंद प्रकाशामध्ये, की ज्या वेळेला पूर्णपणे सूर्य मावळलेला पण नाही आणि पूर्ण अंधार सुद्धा झालेला नाही, अशी जी मंद प्रकाशाची व्यवस्था असणारी संध्याकाळ, अशा वेळेला आम्ही तिथून बाहेर जात असताना कुठंतरी दूरवर आम्हाला लांबट असं काहीतरी पडलेलं दिसतं. आता जे काय तिथं पडलेलं आहे ते आम्हाला आतमध्ये माहिती नाही. तिथं आतमध्ये काय पडलेलं आहे हे माहिती नाही. ही पहिली गोष्ट. आमची नजर तिथं पोहोचल्यानंतर असं लांब काहीतरी पडलेलं दिसतंय आणि त्यात तितक्यात वारा यावा आणि जे काय पडलेलं आहे ते थोडंसं हलताना दिसावं. मग ह्या पद्धतीने ते तिथं आम्हाला दृश्य दिसल्यानंतर आम्हाला काय वाटतं की त्या ठिकाणी साप पडलेला आहे. त्याचं मूळ कारण काय आहे की पाहताना आमचा काहीतरी त्याविषयी गैरसमज झालेला आहे. जे पडलेलं आहे ते आम्हाला आतमध्ये माहित नाही आणि अपुऱ्या प्रकाशामध्ये जे काही दिसतं आहे ते आम्हाला जे पडलं ते न दिसता त्याच्यापेक्षा विपरीत आणि वेगळं असं काहीतरी दिसायला लागलेलं आहे, त्याला भास असं म्हणतात. मग रज्जूवर सर्पाचा भास होण्याची कारण काय आहे? तर सर्पाचा संस्कार एक तर आतमध्ये आहे, दुसरं सर्पापासून भय आतमध्ये आहे आणि तिसरं आहे त्या दोरीवर पूर्ण प्रकाश नाही. आता पूर्ण प्रकाश नसल्यामुळे अपुरा प्रकाश त्या ठिकाणी असल्यामुळे जे पडलेलं आहे ते त्या स्वरूपात न दिसता आम्हाला काहीतरी वेगळ्या स्वरूपात दिसलं. जे वेगळ्या स्वरूपात आम्हाला दिसलं ते सत्य आहे असा दुसरा एक गैरसमज आमच्या ठिकाणी निर्माण झाला आणि सर्पाचा भास त्या ठिकाणी झाला की आम्ही आरडाओरडा केला की अरे इथं सर्प आहे बरं का, कोणीतरी मदतीला या, धावून या. आणि मग त्या ठिकाणी कोणीतरी आपल्या हातामध्ये टॉर्च घेऊन आमच्या आरडाओरड्या ऐकल्यानंतर आमच्या मदतीला धावून येतो. आणि कुठं तुला दिसला साप असं विचारल्यावर आपण एका त्या जागी बोट दाखवतो की त्या ठिकाणी आम्हाला ते दिसलं. मग टॉर्चचा उजेड ज्या वेळेला तो आमच्या मदतीला धावून आलेला गृहस्थ त्या दिशेकडे टॉर्चचा प्रकाश वळवतो, त्यावेळेला मात्र तिथं साप नसून दोरी आहे हे आम्हाला कळतं. म्हणजे त्याच्यावर पूर्ण उजेड टाकल्यानंतर जे तिथं पडलेलं आहे तेच तुम्हाला आम्हाला कळतं. आणि ते तुम्हाला आम्हाला कळल्यानंतर मग सापाचं भय जे आहे ते अंतःकरणातून आमच्या निघून जातं. आता प्रातिभासिक सत्ता आपण पाहतोय, ही सत्ता कशी आहे तर त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी असं या ठिकाणी या सत्तेला म्हटलेलं आहे. आता वास्तविक पाहता तो जो साप आहे तो आमची नजर तिकडं जाण्यापूर्वीही तिथं नव्हता. ज्या वेळेला आम्हाला त्या सर्पाचा भ्रम होत होता किंवा तो तिथं आहे असं वाटत होतं त्यावेळेलाही तो सर्प तिथं नव्हता. आणि टॉर्चचा उजेड टाकल्यानंतर सुद्धा तो आधीच तिथं नव्हता, तर तो इकडून तिकडं जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. म्हणजे तिन्हीही काळी जेव्हा मला भास होत नव्हता त्याही वेळेला तो तिथं नव्हता.
ज्या वेळेला मला भास होत होता त्याही वेळेला तो तिथं नाही, आणि ज्या वेळेला भास निवृत्त झाला त्याही वेळेला तो तिथं नव्हता. म्हणजे तिन्ही काळी तो तिथं नव्हताच. पण नसून सुद्धा काही काळ असल्यासारखा, आणि तो असल्यासारखा असं वाटत असताना तो सत्य आहे असा एक दुसरा भ्रम आमच्या चित्तामध्ये निर्माण झाला, आणि त्याच्यातून भय नावाचा विकार झाला. अगदी तसंच तुकाराम महाराज म्हणतात, रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर. स्वस्वरूपाचा पूर्ण प्रकाश म्हणजे स्वस्वरूपाचं पूर्ण ज्ञान आतमध्ये नसल्यामुळे काय झालेलं आहे, आम्हाला जग आणि देह सत्य वाटायला लागलेले आहे. आता रज्जूवर ज्याप्रमाणे सर्प, त्याप्रमाणे ब्रह्मावर तुम्हाला आम्हाला जग जे आहे ते भासमान झालेलं आहे, आणि आत्म्यावर आम्हाला देह भासमान झालेला आहे. आणि स्वस्वरूपाचं संपूर्ण ज्ञान आतमध्ये नसल्यामुळे, अज्ञानामुळे जे भासतंय ते तुम्हाला आम्हाला सत्य वाटत चाललेलं आहे. आणि ते सत्य वाटत असल्यामुळे दृश्य जगत आणि त्याच्यातून येणारे अनुभव सुद्धा आम्हाला काय वाटत आहे, तर सत्य वाटत आहे. वास्तविक पाहता ते सत्य आहेत का, तर अजिबात नाही. आपण पाहतो एखादी जवळची व्यक्ती गेल्यानंतर माणूस खूप शोक करतो की आता माझं कसं होईल, आता मला अजिबातच जीवन जगता येणार नाही वगैरे वगैरे. पण पहिल्या दिवसाचं दुःख जे आहे ते दुसऱ्या दिवशी तितकं राहत नाही. दुसऱ्या दिवशी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी सुद्धा ते तितकं राहत नाही. आणि मग आपण म्हणतो या दुःखावर औषध कुठलं आहे, तर काळ हेच औषध. मग ज्या अर्थी ते कमी होताना दिसतात त्या अर्थी ते कायमस्वरूपी नाही. कारण जे सत्य आहे त्याचं व्याख्या आपण सातत्याने पाहतो की तिन्ही काळात जे अबाधित आहे त्यालाच फक्त सत्य असं म्हणतात. मग सुखदुःख जे आहे ते तिन्ही काळामध्ये अबाधित नसतात. काही काळानंतर ते कमी जास्ती होऊन जातात, म्हणून ते कायमस्वरूपी नाही. मग जे कायमस्वरूपी नाही त्याला माझ्या अंतःकरणाने कायमस्वरूपी धरून ठेवणे हीच आमच्या जीवनातली खूप मोठी फजिती आहे, की जे मुळातच नाही त्याला धरून ठेवलेलं आहे. आणि जे धरून ठेवलेलं आहे ते नंतर तुम्हाला आम्हाला सतत दुःखाची काय करत राहतं, तर टोचणी देत राहतं. त्यामुळे जे जसं आहे तसं समजून घ्या. अशोचानन्व शोचस्त्वम असं आपल्याला भगवद्गीता शिकवते की ज्याच्याविषयी अजिबात शोक करू नये त्याविषयी तुम्ही आम्ही शोक करत राहतो. सगळ्या वस्तू कशा आहेत, तर परिवर्तनशील आहेत, अनित्य आहेत. व्यक्तींचे स्वभाव कसे आहेत ते सुद्धा परिवर्तनशील आहेत, कायमस्वरूपी नाही. सकाळी चांगलं वागणारा एखादा मनुष्य रात्री आपल्यावर खूप चिडचिडही करू शकतो. त्यामुळे त्याचा स्वभाव सुद्धा कसा आहे तर बदलणारा आहे. आज जी वस्तू मला सुखदायक वाटते ती रंग विटल्यानंतर टाकून द्यावीशी वाटते, म्हणजे समोर नकोशी वाटते. म्हणजे ती सुद्धा कशी आहे तर अनित्य आहे. मग परिस्थिती अनित्य आहे, वस्तू अनित्य आहे, व्यक्ती परिवर्तनशील आहे. आणि ह्यांच्यातूनच मी कायम सुखाचा अनुभव मिळावा म्हणून जर प्रयत्नशील असेल तर त्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे, ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. आणि मग समर्थही आपल्याला म्हणतात की हा संपूर्ण संसार कसा आहे तर प्रातिभासिक सत्तेतला आहे. आणि प्रातिभासिक सत्तेतला असल्यामुळे काय करावं त्या ठिकाणी, संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका. की असा असणारा हा संसार जो आहे तो व्यावहारिक सत्तेमध्ये त्याचं वास्तव समजून घेऊन आम्ही जर करत राहिलो तर अंतःकरणामध्ये सुखदुःखाच्या वावटळी किंवा सुखदुःखाची जी वादळं सतत निर्माण होतात आणि त्या वादळामध्ये जीव मात्र कसा फिरत राहतो, तो भोवऱ्यात पडलेल्या एखाद्या पानासारखा. ते पान कसं अत्यंत गतीने फिरत राहतं आणि दिशाहीन होऊन जातं, तसं या सुखदुःखाच्या भोवऱ्यात अडकलेला जो माणूस आहे तो दिशाहीन होऊन जातो. त्याला विचारांची योग्य दिशा सापडत नाही. आणि जिथं विचारांची योग्य दिशा सापडत नाही तिथं अविवेक आणि दुःख याशिवाय दुसरं काहीही प्राप्त होऊ शकत नाही. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख असं आपल्याला समर्थ रामदास स्वामी स्पष्ट त्या ठिकाणी काय करतात तर पूर्णपणे निवाडा करून सांगतात की दुःखाचं कारण अविवेक आहे
आणि अविवेक जर माझ्या चित्तातला घालवायचा असेल, विवेकाची जागृती करायची असेल, तर संत ज्याप्रमाणे विचार करायला शिकवतात त्याप्रमाणे विचार करण्याची कला जी आहे ती आम्ही अवगत करून घेतली पाहिजे। संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे, की संतांच्या पद्धतीने विचार केला तरच संतांना मिळालेलं जे सुखाचं साम्राज्य आहे ते तुमच्या आमच्या वाट्याला येऊ शकतं। पण संतांच्या घरी सेवा करायला जायचं, संतांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं, त्यांची प्रवचनं आयोजित करायची, सगळं काही करायचं, पण विचार मात्र मनावर बिंबवून घ्यायचे नाही। असं जोपर्यंत आमचं चाललेलं आहे तोपर्यंत एका सात्विक करमणुकी पलीकडे ह्या मधून काहीही मिळण्याची शक्यता नाही। तर संतांकडे आपण जे जायचं आहे ते कशासाठी, तर विचारधन घेण्यासाठी। आता ते विचारधन घेतल्यानंतर योग्य वेळी योग्य प्रसंगी ते तुम्हाला आम्हाला उपयोगात सुद्धा आणता आलं पाहिजे। पुष्कळदा काय होतं की इतरांना समजून सांगण्यासाठी आमच्या जवळ ते आम्ही खूप बाळगतो, पण इतरांना समजून सांगतो आणि स्वतःवर वेळ येते त्यावेळेला मात्र त्यातल्या गोष्टींचा आम्ही उपयोग करत नसू तरी सुद्धा ते आम्हाला पूर्ण सुख देऊ शकणार नाही। मग आता अशा जर गोष्टी घडत असतील तर विद्या उदंडची शिकला परी प्रसंग मान चुकतची गेला तरी मग तये विद्येला कोण पुसे, की ही सगळी विद्या आम्ही कशासाठी शिकतो आहोत, तर आमच्या जीवनातले अनेक कोडे उलगडण्यासाठी आणि सुखदुःखाच्या लाटेपासून स्वतःला सावरण्यासाठी हे सगळं आपण शिकतो आहोत। नाहीतर अहो काय करायच्या या 3 सत्ता ऐकून, त्याच्यापेक्षा नाम घेतलेलं माळ उडलेलं बरं नाही का, असं आपल्याला वाटून जातं। आता आपणच आपल्या ठिकाणी जर विचार केला तर आपल्या घरात आपले आई वडील आजोबा आजी हे सगळे जण आपल्याला काहीतरी देवाच्या नावाने अखंड करताना दिसतात, कुळकुळाचार व्यवस्थित पाळतात, माळा उडताना दिसतात। हे सगळं जरी ते करत असले तरी अंतःकरणातून त्यांच्या मोह निवृत्ती झालेली मात्र आपल्याला कधीही दिसत नाही। आता काही घराण्यामध्ये संत साधू संत महात्मे जन्माला आलेले असल्यामुळे तिथं दिसत असेल, पण सामान्य जे प्रापंचिक आहे त्यांच्या ठिकाणी आई वडील आजोबा आजी हे सगळे देवधर्म करताना जरी दिसत असले तरी सुद्धा संपूर्ण दुःखातून त्यांना बाजूला होता आलेलं नाही, हे आपल्याला कबूल करावंच लागतं। ह्याचं कारण काय आहे, तर बाकी साधनं खूप केलेली आहेत, परंतु जे तत्वज्ञान समजून घ्यायला पाहिजे, संतांच्या संगतीत बसून सतत श्रवण करायला पाहिजे, ते सत्संगातलं श्रवण मात्र त्यांच्या ठिकाणी घडलेलं नसतं। म्हणून इतकं जप जाप्य करून सुद्धा मोह निवृत्ती अजिबात झालेली नसते। कारण संत संगत जर खरंच लाभलेला असेल आणि आपल्या अंतःकरणाला तो जर झालेला असेल, खूप महत्वाचं आहे, देहाने देहाजवळ राहणे म्हणजे सत्संग नाही। मग कशाने, नाही तर मग ज्या घरात संत जन्माला आलेले आहेत त्या घरातले सगळेच जण मग काय झाले असते, मोहनिवृत्त झाले असते। पण असं तरी आपल्याला कुठं दिसतंय का की संतांच्या घरातले म्हणजे कुटुंबीय जे आहेत ते सगळे मोहातून बाहेर पडलेले आहेत, तर असंही कुठं शक्यता आपल्याला आजपर्यंत दिसलेली नाही। मग संत संघ म्हणजे नेमकं काय आहे, तर डॉक्टर काका एक छान उदाहरण देतात की या तत्वज्ञानाचं आपल्या अंगामध्ये ते तत्वज्ञान कसं भिनलं पाहिजे, तर एखाद्या सर्पाने दंश केल्यानंतर त्याचं जे विष आहे ते जसं अंगभर पसरतं तसं या तत्वज्ञानाचा दंश आपल्या अंतःकरणाला झाला तर ते तत्वज्ञान अंगभर पसरलं पाहिजे। वैद्य भेटला सुखदाता काया पालट झाली आता, असा समर्थांचा एक अभंग आहे। रस ओतीला कानात येऊनी झोंबला नयनात, नयनात येऊन झोंबला म्हणजे काय झालं की संपूर्ण दृश्य जगताकडे देहादी जगताकडे आमच्या प्रपंचाकडे पाहण्याची आमची दृष्टीच काय झालेली आहे, तर एकदम बदलून गेलेली आहे। मग या ठिकाणी आम्हाला या 3 सत्ता समजून घेऊन नेमकं काय करायचं आहे, तर अनेक पद्धतीचा देवधर्म करून आम्ही आमचं प्रारब्ध बदलवण्याचा प्रयत्न करतो, पण संत संगतीत आल्यानंतर तत्वज्ञानाची समज देऊन ते आमच्या मनामध्ये बदल घडवून आणतात, विचारांमध्ये बदल घडवून आणतात आणि आपल्याला समजून सांगतात की प्रारब्ध जे आहे ते प्रत्येकाने भोगूनच संपवायचं आहे।
पण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी जर आम्हाला विकसित करता आली, संत ज्या पद्धतीने जगाकडे पाहतात, संत ज्या पद्धतीने सुखदुःखाकडे पाहतात, संत ज्या पद्धतीने स्वतःच्या देहाकडे पाहतात, तेच दृष्टी जर ज्ञानदृष्टी मला प्राप्त करून घेता आली तर संतांच्या संगतीमुळे ते जसं ज्ञानदृष्टीमुळे अखंड आनंदानेच जगत राहिले, तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा जगण्याची या ठिकाणी पूर्ण व्यवस्था होऊन जाऊ शकते. मग आता परत आपण आपल्या उदाहरणाकडे येऊ की रज्जू आणि सर्प यामध्ये काय आहे. तर रज्जू म्हणजे दोरी, तिला सत्ता कुठली आहे तर व्यावहारिक सत्ता आहे. त्यानंतर सर्प जो त्याच्यावर भासलेला आहे त्याची सत्ता कुठली आहे तर प्रातिभासिक सत्ता आहे. आणि रज्जू आणि सर्प ह्या दोन्हीही गोष्टी आम्हाला कोणाच्या सत्तेवरून कळलेल्या आहेत तर आतमध्ये असणाऱ्या चैतन्याच्या सत्तेमुळे आम्हाला रज्जूही दिसलेला आहे आणि आतमध्ये असलेल्या चैतन्याच्या सत्तेमुळे अंतःकरणामध्ये भासही निर्माण झालेला आहे आणि तो आतमध्ये कळलेला आहे. मग चैतन्याच्या सत्तेमुळे कळतं, व्यावहारिक सत्तेमध्ये दिसतं आणि प्रातिभासिक सत्तेमध्ये काहीतरी उलटसुलट होऊन जातं. या पद्धतीने या तीन सत्ता आपल्या समोर आहे आणि या तीन सत्तेमध्ये जे पारमार्थिक सत्ता आहे म्हणजे चैतन्याची जी सत्ता आहे ती अखंड असणारी आहे आणि म्हणून मी चैतन्य आहे असा अखंड जर आतमध्ये अभ्यास चाललेला असेल तर वरच्या दोन सत्तेमध्ये निर्माण झालेला जो गोंधळ आहे किंवा त्यात निर्माण होणारे जे सुख दुःख आहे ते आम्हाला कधी दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो असं समर्थ रामदास स्वामींचा एक अभंग आहे. आता या ठिकाणी दास डोंगरी राहतो म्हणजे काय आहे तर वैचारिक दृष्ट्या ते अखंड पारमार्थिक सत्तेमध्ये आहे. यात्रा देवाची पाहतो म्हणजे काय आहे तर हा जो देह आहे तो ईश सृष्टीतला आहे असं त्याच्याकडे सातत्याने पाहतो. म्हणजे माझा म्हणून न पाहता त्याच्याकडे तो देवाचा आहे म्हणून पाहतो आणि मग ह्या देहाकडून ह्या जगतामध्ये जे काही कार्य चाललेलं आहे ते सगळं कार्य सुद्धा कोणाकडून होत आहे तर ईश्वर इच्छेमुळे होत आहे, त्याच्या प्रयत्नामुळे होत आहे. त्यांनी ते या देहाकडनं करवून घेण्याचं ठरवलेलं आहे म्हणून तो देह त्या पद्धतीने त्या प्रेरणेने ते कार्य करत आहे असं सातत्याने त्याच्याकडे ईश दृष्टीने पाहिल्यामुळे कुठलंही बाधा निर्माण अंतःकरणामध्ये होत नाही. हा महत्वाचा काय आहे त्यामध्ये तर महत्वाचं असं या ठिकाणी समर्थांचं सांगणं आहे की उंच वैचारिक दृष्ट्या म्हणजे दर्जेदार जीवन जगायचं असेल तर पारमार्थिक सत्तेमध्ये अखंड राहायचं आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये राहून व्यावहारिक जीवन जे आहे ते त्यातलं नीती न्याय मर्यादेनुसार व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यामध्ये ज्या वेळेला काही भास निर्माण होतील सुखदुःखाचे त्यावेळेला सुद्धा त्यांचा प्रातिभासिक सत्तेसारखा बाध करून पूर्ण आनंद रूप जीवन आपण जगण्याची व्यवस्था आपल्यासाठी तत्वज्ञानाच्या अभ्यासाने करून घेऊ शकतो. फक्त हे तत्वज्ञान न कंटाळता ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ऐकल्यानंतर त्याच्यावर मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मननशील अंतःकरणापाशी भगवंत राहे अहर्निशी असं समर्थ म्हणतात. आता मननशील अंतःकरणापाशी भगवंत राहतो म्हणजे काय, भगवंताचं स्वरूप आनंद हे आहे आणि जो असा मननशील आहे जो सुखदुःखाच्या तडाख्यातून स्वतःला बाजूला करतो आणि आनंदाचा सतत शोध घेतो त्याच्या ठिकाणी नंतर अखंड आनंद राहतो म्हणजे भगवंत राहतो. आनंद इज इक्वल टू भगवंत, भगवंत इज इक्वल टू आनंद असं त्याचं समीकरण आहे. मग भगवंत भेटतो म्हणजे नेमकं काय आहे तर चित्ताचा आनंद कुठल्याही परिस्थितीमध्ये न गमावता आम्हाला जगता येणं हे भगवंत आमच्या सोबत असल्याचं एक खूप मोठं लक्षण आहे. आणि ह्या पद्धतीने आनंदाने जगण्याच्या व्यवस्थेसाठी या तीन सत्ता आणि दृश्य जगताचं कारण नेमकं काय आहे ते आम्ही समजून घेतलेलं आहे. तर डॉक्टर काका गमतीने म्हणतात निर्माण त्यांनी करून ठेवलेलं आहे, मूळ संकल्प त्याचा आहे म्हणजे मुख्य कर्म जे
जगताचं आहे ते त्याने करून ठेवलेलं आहे आणि त्या जगतात आपले जे व्यवहार चाललेले आहेत जीवाचे ते पोटकर्म आहेत. म्हणून त्याचा खूप अभिमान न बाळगता जसं करायला सांगितलं, जसं देवाला आवडतं त्या पद्धतीने करून त्याला समर्पित करून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ.